नमस्कार. राज ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मनसैनिकांचा छळ होताना दिसत आहे आणि ते लाईव्ह उदाहरण म्हणजे आता प्रकाश महाजन यांनी दिलेली मुलाखत. प्रकाश महाजन यांचा जीव अगदी घुटमळत होता असं त्यांनी सांगितलं. एवढी वर्ष मनसैनिक म्हणून काम करताना, मनसेमध्ये काम करताना ज्या पद्धतीने मला कुठलंही पद मिळालं नाही आणि मी फक्त कार्यकर्ता म्हणून काम करण्यात आलं. मला मनसेकडनं फक्त लोकसभेच्या वेळेस वापरण्यात आलं, विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळेस वापरण्यात आलं, तेही एवढ्या वर्षांसाठी. पण हे सगळ्या गोष्टी करत असताना मी प्रामाणिकपणे मनसैनिक म्हणून काम करत होतो आणि पण कुठंतरी थांबावं. प्रत्येक माणसाला वाटत असतं की आपण कुठंतरी थांबणं गरजेचं असतं आणि जर ते थांबलं नाही तर मग आपल्याला त्याचा त्रास होत असतो. मनसेची स्थापना आणि त्याच्या आधी शिवसेनेमध्ये काम करत असताना दोघं जण एकत्र काम करत होते. पण एवढा वयस्कर पुढारी, एवढा वयस्कर माणूस, त्याला मनसेमध्ये मानसिक त्रास होत होता का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांना काही विचारपूस करत नव्हते. त्यांना फक्त कामापुरता वापरण्यात आलं आणि असा थेट आरोप त्यांनी केला. बघून घ्या कशा पद्धतीने आरोप करण्यात आला. आपण आता थांबलं पाहिजे ही भावना गेली काही दिवसापासून माझ्या मनात सारखी येत आहे. खरं म्हणजे मी गंगेला बोल लावला त्यावेळेसच थांबायला पाहिजे होतं. खरं म्हणजे मी पहलगामच्या वेळेसच थांबायला पाहिजे होतं. पण त्यावेळेस मला असं वाटलं की कुठंतरी काहीतरी सुधारणा होईल. व्यक्तिगत म्हणाल तर माझी अपेक्षा अत्यंत कमी आहे. महत्त्वाचा विचार जोपासला जावा एवढीच एक भावना होती. परंतु कमीत कमी अपेक्षा ठेवून सुद्धा माझ्या वाट्याला खूप अपेक्षा आली. लोकसभेच्या रणधुमाळीत मला कधी विचारण्यात आलं नाही. विधानसभेच्या वेळेस प्रचारापुरतं मला वापरण्यात आलं. तरी राज ठाकरे यांचं नक्कीच चुकलेलं आहे. कारण की एवढा मोठा माणूस एवढे वर्ष काम केलं आणि स्वाभाविक आहे, माणूस म्हणून त्यांनी सांगितलं की मला आपण हिंदू म्हणून करत आजपर्यंत राजकारण केलं. आपण काही कुठली एनजीओ चालवत नाही. एनजीओ चालवलं तर ठीक आहे, कोणी लक्ष घालत नाही. पण एक पक्ष चालवताना आपण ज्या आपल्या मूळ तत्वावर म्हणजे हिंदू तत्वावर जर आपण राजकारण करत असाल तर आपल्याला मंदिर ज्यावेळेस बांधण्यात आलं त्यावेळेस आपण तिथे जाणं गरजेचं होतं. दुसरं म्हणजे पहलगाम हल्ला ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्या लोकांच्या, त्या जवानांबरोबर आपण असणं गरजेचं होतं. पण तरीही आपण तिथे गेलो नाही किंवा त्या विरोधात आपण काही बोललो नाही. आणि परत गंगेचा विषय, गंगेवर बोट लावण्यात आलं, गंगा नदीवर बोलण्यात आलं त्यावेळेस म्हणजे हे प्रत्येक मनसैनिकाच्या मनातली भावना असेल. खूप प्रत्येक जण बोलून नाही दाखवत, पण प्रत्येक जण असं करूही शकत नाही. यांच्या विरोधात कोणी जाऊ शकत नाही. हे फक्त मनसेसाठी सीमित नाहीये, हे संपूर्ण पक्षांसाठी, सर्व पक्षांमध्ये अशी कुचंबना होत असते. असे शेकडो लाखो कार्यकर्ते असतील की ज्यांचं मानसिक छळ होतो पण ते बाहेर येत नाही. आणि म्हणूनच हे सगळे जे काही मातब्बर पुढारी आहेत, मातब्बर जे काही पक्ष प्रमुख आहेत, त्यांना सांगणं एवढंच आहे की खालच्या खाली जो काही माणूस काम करतोय, पक्षासाठी आपलं सर्वस्व वेचतोय, घरदार सोडतोय, त्याला थोडाफार तरी मान देणं तुमचं गरजेचं आहे. राज ठाकरे तुमची तिथं त्यांची समजूत काढणं गरजेचं आहे. शेवटची मुलाखत तुमची भेट झाली 23 जुलै नंतर. आज जवळपास 2 महिने झाले. 2 महिन्यांमध्ये तुम्हाला वाटलं नाही त्यांच्याशी बोलावं किंवा याच्याही आधी जर त्यांचा सूर बदलला असेल किंवा त्यांच्या मनामध्ये जर काही शंका असतील, त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी काहीतरी डाऊट असेल किंवा त्यांनी बोलून देखील दाखवलं, त्यांनी सांगितलं की मी याच्या आधीही त्यांच्याशी बोललोय पण ते बोलायला तयार नाहीयेत, मग त्यावेळेस तुम्ही का बोलले नाही राज ठाकरे, हे राज ठाकरेंनी समजणं गरजेचं होतं. असे बहुतेक शेकडो लाखो कार्यकर्ते असतात, प्रवक्ते असतात आणि समाज माध्यमांमध्ये ते येऊ शकत नाही. पण आता यांचं काय, यांचं आयुष्यच म्हणजे जवळपास संपण्यासारखंच आहे. 70-72 वय आहे. त्यांनी थेट येऊन सांगितलं. मागचं लेटेस्ट उदाहरण म्हणजे वसंत मोरे यांची देखील अशीच कुचंबना होत होती राज ठाकरे यांच्या पक्षामध्ये. म्हणूनच त्यांनी राज ठाकरे यांच्या पक्षाला जय महाराष्ट्र केला आणि अजून कित्येक तरी लोक जय महाराष्ट्र करता का काय. आणि हे जे आता झालेलं आहे याचा परिणाम नक्कीच जी काही युती होणार होती त्या युतीवर होणार आहे का, नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला तर विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.